श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहात? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग मी तुमच्या सर्वांचं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी उर्मिला ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग न्यू व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला नुकतीच दिवाळीचा सण झालेला आहे. दिवाळी संपल्याच्या नंतर तुळशी म्हणजे दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमाचं महत्त्व काय आहे, त्रिपुरी पौर्णिमेला किती वाती लावाव्या, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शिव उपासना कशी करायची पूर्ण माहिती सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हा सर्वांना मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय सर्वांना हार्दिक त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरी वात म्हणजे 750 वातीचा समूह आजच्या दिवशी त्रिपुरी वात जाळली जाते. मनुष्य मन षष्ट विकारांनी ग्रसलेल्या असते. त्रिपुर वात जाळल्यामुळे त्या विकाराचे दमन व्हावे अशी प्रार्थना केली जाते. त्रिपुरीचा अर्थ असा होतो की त्रिपुरा वात जाळल्यामुळे त्या विकाराचे दमन व्हावे अशी प्रार्थना केली जाते. महादेवासमोर त्रिपुर वात जाळण्यामागे आणखी एक कारण म्हणजे ज्याप्रमाणे महादेवांनी त्रिपुरासुराचा वध करून देवाच्या आयुष्यातील अंधकार दूर केला, त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यातील अडीअडचणी दूर करून महादेवांनी आपले आयुष्य प्रकाशमान करावे अशी प्रार्थना केली जाते. कारण महादेवांनी त्या दिवशी त्रिपुरासुरांचा वध करून देवांच्या आयुष्यातील अंधकार म्हणजे अंधार दूर केला होता. म्हणून त्या दिवसापासून ही पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्याही आयुष्यातील अडीअडचणी दूर करून महादेवांनी आपले आयुष्य प्रकाशमान करावे ही अशी. त्रिपुरी पौर्णिमेला महादेवाच्या उपासनेचा दिवस समजला जातो. या दिवशी शिवपिंडीवर दूध पाण्याचा अभिषेक केला जातो. शिवपिंड काढायची, त्यावर दूध पाण्याचा अभिषेक केला जातो. दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. तुम्ही दुधाचा पण नैवेद्य दाखवू शकतात. बेल व पांढरे फूल वाहिले जाते. त्या दिवशी शिवस्तोत्र म्हटले जाते. त्रिपुरा वात पूर्ण जाळली की त्याचे भस्म शिवलिंगाला आणि घरातल्या सर्वांना अंगारा म्हणून लावले जाते. या दिवशी दानालाही अधिक महत्त्व असते. त्या दिवशी तुम्ही दान धर्म सर्व काही करू शकता. त्या दिवशी अधिक चांगला मुहूर्त पण असतो आणि चांगले पण असते. दान केलेले घरातल्या स्त्रिया बनवत असतात. कापूस पिंजून बारीक दोर वाढत घरीच बायका बनवायच्या. पूर्वी स्त्रिया अडीच वेड्याची एक वात करायच्या. आता कोणी त्याच म्हणजे रेडीमेड असतात त्याच वाती घेऊन येतात. पण या दिवशी तुम्ही जर पूर्वी जसं आपण अडीच ह्याची वात करत होतो ना, तशाच प्रकारे करायलाच पाहिजे. अडीच दोराची वेड्याची एक वात करून 750 वातीचा एकत्र जुगडा करून ही वात लावावी. या दिवशी घर, अंगण, परिसर, मंदिर दिव्याच्या रोषणाईने उजळून टाकतात. दिवाळी साजरी करतात. दीपमाळ प्रकाशित केल्या जातात. तसेच दीपदान ही केले जाते. कारण या दिवशी पूर्ण दीपदानही केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा. आपल्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा ही त्यामागील श्रद्धावान असते. दीपदानाबरोबरच गरजू व्यक्तीला आवश्यक वस्तू देखील दान करता येतात. त्यामुळेही अडचणीचा अंधार दूर होण्यास मदत होऊ शकते. तर ह्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा दिवस साजरा केला जातो. त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी शिव उपासना भरपूर लोक करतात. त्यामुळे त्रिपुरा पौर्णिमाचे सर्वात जास्त दिवाळीनंतर येणारी त्रिपुरा पौर्णिमाचे खरंच खूप मोठे महत्त्व आहे. आणि त्या दिवशी ज्यांना कोणाला शिव उपासना होतात त्यांनी शिवपूजा भरपूर लोक करतात. त्या दिवशी ज्यांना जमेल त्यांनी
750 वातीचा एकत्र जुगडा करून पण दिवेही लावतात. कारण महादेवांनी अंधकाराचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी दिवे लावून अंधकार दूर केला जातो. अशा प्रकारे मला जेवढी माहिती होती त्याप्रमाणे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. कशी वाटली माझी माहिती ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशा प्रकारे मी पूर्ण माहिती, पूजेची विधी सर्व काही या व्हिडिओमार्फत सांगितले आहे. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. आणि परत एकदा सर्वांना त्रिपुरा पौर्णिमानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. बाय बाय फ्रेंड. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.